आली आली भाग्यलक्ष्मी मी उजेड हाती घेतला आयुष्याचा वणवा पेटला। असं कसा त्रास होईल? तुम्ही तर फक्त 2च घास खाल्ले होते ना। नाही नाही बाबा कदम, ते विष खूप जालिम होतं। थोडस जरी पोटात गेलं तरी माणूस खलास। असं येडवाकडं काही बोलू नका। इतर माणसांची गोष्ट वेगळी, पर तुम्ही बाप्पाजी आहात, तुम्हाला बिराई आई प्रसन्न आहे। काशीताई, भाऊसाहेब, आपल्या गाव जेवणासाठी तयार केलेल्या अन्नामध्ये विष मिसळायचा असा बाप्पाजींचा कट होता। गुरु, पण तुम्ही ते विष पोहण्यासाठी मी काही काळ कमकुवत झालो होतो आणि हे पाप करायला तयारही झालो होतो। माझ्या स्वार्थासाठी मी गरिबांचा जीव नाही जाऊ देणार आणि काशीताईंना संकटात नाही टाकू दिलं, आणि म्हणून ते विष मी नाही मिसळलं। पण भाऊ काका, जर गुरव काकांनी ते विष जेवणात नाही टाकलं तर मग बाप्पाजी असे? बाप्पाजींना काय झालं ते नक्की माहित नाही, पण आई भिराईनेच त्यांना ती शिक्षा दिली असणार। पण गुरव, तुम्ही बाप्पाजींचं काम केलेलं नाही हे त्यांना कळेल तेव्हा? धनाजीरावानं गावातल्या सगळ्या लोकांना मारायचा कट रचलाय। काय ते 13वेचं जेवण दिलं ना, ते खाल्ल्यानं मला विषबाधा झालीये। काय? आणि मला झाली म्हणजे इतरांना झालेलीच असणार। तेव्हा तुम्ही ताबडतोब निघा तिथं आणि त्या काशीला आणि त्या धनाजीरावांना अटक करावं। आई बिराई भला करो आपल्या काशीताई। अरे कामिनीबाईच्या आत्म्याला शांती मिळा म्हणून 1000 रुपये खर्च करण्यापरीस आपल्या काशीताईंनी गोरगरिबांना जेवू घातलं। अरे एवढं पुण्याचं काम एक साधवीच करू शकते, समजलं का? सूर्य आणि सरिता कुठे आहेत? सकाळपासून पुढे दिसले नाहीत ते दोघं बी आले नाहीत। म्हणजे मी, काशी आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना खूप आग्रह केला, पण खरं तर सूर्य इथे असायला हवा होता। मी बोलून बघतो त्यांच्याशी। तुम्हाला समजत कसं ना? ही साधी सुधी बाई ना, माझी मंत्र्याची बायको। साडू अगं म्हणूनच तर तिला इथं डांबून ठेवली आहे। लई पैसा आहे हिच्याकडं, त्यातला थोडा पैसा आपल्याला मिळावा एवढी इच्छा आहे। हॅलो बाबा, मी गीता बोलते। हा बोल गीता। बाबा, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। सुदेश घर सोडून गेलाय, कुठे गेलाय काहीच माहित नाही। बाबा, तुम्ही घरी याल? ठीक आहे, मी येतो तिथे, पण मी येईन तेव्हा भिंतीवर मला गणपतीचा फोटो चालणार नाही। अंधश्रद्धेचे कुठलेही प्रकार माझ्या घरामध्ये मी खपवून घेणार नाही। हे वंदनाला चालणार आहे का? ठीक आहे, मी आईंशी बोलते। तुम्ही एक काम करा बाप्पाजी, आधी काहीतरी खाऊन घ्या आणि मी हे औषध देतो, ते खाल्ल्यानंतर घ्या औषध। बरं वाटेल तुम्हाला। आमच्याकडे कंप्लेंट आली, इथे जेवून गेलेल्या एकाला विषबाधा झाली, त्याची चौकशी करायला आलेलो आहे। असं कुणी केली आहे ही कंप्लेंट? हे बघा भाऊ, ते महत्वाचं नाहीये। अहो, अशी काही गडबड झाली असती, अन्नात विषबाधा झाली असती तर हे असे ठणठणीत दिसले असते का? विषबाधा त्या एकाच व्यक्तीला झाली आणि इतरांना नाही? नाही, आजकाल अफवांचे बरेच फोन येतात ना, त्यामुळे आम्हाला चौकशी करावी लागते। ड्युटी आहे ती करायलाच पाहिजे, नाही का भाऊ? काशीताई फार चांगलं काम करतायत, माझ्या शुभेच्छा सांगा त्यांना। जा मदत करा त्यांना। अरे कमाल आहे, कोणालाच विषबाधा नाही झाली। लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी, आली आली भाग्यलक्ष्मी, आली आली भाग्यलक्ष्मी।